छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बाप म्हणून मला थोडंसं मॅनिप्युलेशन करावं लागलं, इलाज नव्हता। अरे पण तू एखादा दिवस थांबायचंस ना। मी थांबणार होतोच, पण खानविलकर काकांना वसईला घेऊन जायचंय ना आज। तुम्ही त्या शिप्राच्या वडिलांना भेटलात ना? तोच गोडवा, तेच साधेपण, व्यासंग सगळं दिसतंय चेहऱ्यावर। तुम्हाला इथे उभं राहून ते काय बोलतायत ते चोरून ऐकायचं आहे। मग सांगतो ना मालकांना मी। हे सगळं कलेक्शन कोणाचं आहे? महादेव दादाच। मोठा अवलिया होता तो। एकदा घराच्या बाहेर पडला की कधी कुठे कशासाठी हे असले प्रश्न त्याच्या लेखी नसायचे। विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला काळ वेळेचं बंधन नसायचं। कुठून केव्हा काय आणायचं याची स्वतःची अशी गणित होती त्याची। नाही, पण ही गणित काळाच्या बरीच वर्ष पुढची होती, हे ह्या वस्तू सांगतायत। यातल्या किती गोष्टी बाजारात मिळतील? मिळणारच नाही, कारण या गोष्टी इतिहास जमा होणार हे त्याने आधीच ओळखलं होतं। काय काळाच्या पुढे असणाऱ्यांची नेहमीच हेटाळणी होते। वा, एक एक वस्तू सिम्पली ग्रेट। वा, हे बघ। हां काका, महादेव आजोबांच्या न सुटलेल्या कोड्यांपैकी हे एक कोडा। क्ल्यूचा शोध घेता घेता आम्हाला ही 2 पानं सापडली, एक ब्रह्माचं आणि दुसरं हे महेशाचं। पण यामधलं विष्णूचं पान अजून काही सापडलेलं नाही। मला असं वाटतं काका की ते विष्णूचं पान सापडलं ना की आपण आणखीन खजिन्याच्या जवळ जाऊ। कशावरून? नाही, कशावरून ते विष्णूचं पानच असेल? दुसरं काही असू शकेल त्याचा संबंध विष्णूशी आहे। काय आधी या कोड्यांची एक भाषा असते, एक लॉजिक असतं, आणि ते त्यांनाच कळतं ज्यांचं स्वतःचं लॉजिक भक्कम आहे। म्हणून मला महादेव दादांना सॅल्यूट करावंसं वाटतं। अंतिम साध्य एकच, पण तिथपर्यंत जाणारे रस्ते अनेक। पण प्रत्येक रस्ता होप्स कायम ठेवणारा। ग्रेट, खजिना, क्लूज, मला हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटतंय। मी हा सगळा वाडा पिंजून काढणार आहे। इंदुमती, गेल्या जन्मात तुझी झुंज एकटीची होती। या जन्मात सोबत सुलेखा आहे हे विसरू नकोस। आता पुढे पाऊल टाकायचं ते सावधगिरी बाळगून, सगळा अंदाज घेऊनच। म्हणूनच
सुरुवात जिथून करायची तिथे काय चालू आहे, वसईच्या वाड्यात काय घडतंय? हॅट्स ऑफ टू यू महादेव शास्त्री, यू आर सिम्पली ग्रेट. काय झालं काका? ही खजिन्याची कोडी आणि त्यांचे क्लूज म्हणजे मानवनिर्मित पासवर्डची अजब साखळी आहे. प्रत्येक कोडं सोडवायचं तर आहे, पण ते एक विशिष्ट क्रमाने सोडवायचंय. क्रम चुकला तर आपण तिथल्या तिथे फिरत राहू. तसं झालंय खरं. बऱ्याच कोड्यांची उत्तर शोधता शोधता गीतेमधल्या नैनम छिंदंती शस्त्राणी या श्लोकापर्यंत येऊन थांबलो, चकव्यात अडकल्यासारखे. आजोबा, ज्या अर्थी तुम्ही सांगितलेले बरेच क्लूज त्या श्लोकासंबंधी आहेत, त्या अर्थी गीतेत ज्या ठिकाणी हा श्लोक आहे तिथे काही सापडू शकेल? महादेव दादाच्या गीतेची पारायण केली आहेत मी, पण काहीच सापडलं नाही. हरकत नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू. विष्णू, महादेव आजोबांची गीता ना आत्ता आणतो मालक. हे काय? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, या घरात अनेक घटनांचा, अनेक प्रसंगांचा संबंध 3, 6, 9 या आकड्यांशी कुठल्या ना कुठल्या कारणाने येतो. तसाच हा एक. ही पार्वती वहिनीची पत्रिका आहे. तिचा जन्म 3 जून 1899 रोजी झाला होता. म्हणजे पुन्हा 3, 6 आणि 9. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. यातले बरेचसे क्लूज तुम्हाला भुयारामध्ये सापडले ना? हो, आणखी काही सापडू शकतील. क्षिप्रानं मला बरंच सांगितलंय भुयाराबद्दल. एक आर्किओलॉजिस्ट म्हणून मला खूप उत्सुकता आहे या भुयाराविषयी. मला हे भुयार बघता येईल? का नाही बघता येणार? अहो, क्षिप्राताई जेव्हा जेव्हा या वाड्यावर यायच्या ना, तेव्हा वाड्यात कमी आणि भुयारातच जास्त असायच्या. काय त्यांच्या त्या भुयाराची गुजगोष्टी चालायच्या देवास ठाऊक. आम्हाला काय त्या भुयाराची भाषा कळत नाही, पण तुम्हाला समजेल. चला जाऊया. जाऊन या तुम्ही भुयारात. तोपर्यंत मी या गीतेच्या महासागरात डोकावतो. चला चला चला. तू येतेस प्रियताई? चल चल, एक आधी चल. चला या. आजोबा, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत ना? 3 + 6 + 9 18.
काय झालं इंदे? गेला, खचित गेला. का केलंस तू असं? जो मारायला पाहिजे होतं तो मारला नाहीस. तुझा एक जन्म फुकट घालवलास आणि माझा बी जन्म आता सपत आलाय. या खजिन्यासाठी मी मरत मरत जिता होतो. तो खजिना आता चाललाय, शास्त्राच्या हातात चाललाय. ते आता पुण्याला पावतर पोचलेत. तर खजिन्याजवळ जातील, खजिना शास्त्राच्या हातात जाईल. आता काय करायचं? तू पुन्हा जन्म घेशील म्हणून वाट बघत असस तडपडत राहायचं मी. या हळू या, हळू वाकून या. लागेल हळू हळू. हा या. सांभाळून ग.
साहेब कसला एवढा विचार करताय? काय झालंय? काय झालेलं नाही, पण लवकरच होणार आहे. पण आधी आपण करायचं, मग होणार आहे. म्हणजे मी नाही समजलो, काय करायचंय? त्या वजलवारचं श्राद्ध करायचं. त्याच्या 10व्याचं 12व्याचं गाव जेवण घालायचं. त्यानं अभिमानच्या बाबतीत केलेल्या सर्व चुकांना एकदम एकत्र मुक्ती द्यायची. आणि त्याने काय होणार आहे? म्हणजे शांती मिळणार आहे. जिवंतपणे माझ्या आत्म्याला शांती मिळणार आहे. हा भ्रम आहे तुमचा बा. म्हणजे घाईघाईनं घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा तीच परिस्थिती उभी राहणार. फक्त या वेळेला तुम्ही आहात आणि मी बाहेर. आणि एनिवे, मी वजलवारला माफ केलंय. तो आपला मित्र नाही, तो आपला शत्रूही नाही. अरे काय बोलतोस काय तू? हा, तू आत असताना तो तुझ्याशी कसा वागला माहितीये तुला? आणि साहेबांचा त्याने कसा आणि किती वेळा अपमान केलाय. साहेबांनी काय काय म्हणून ऐकलं नसेल. याला मी साक्ष आहे. हा, तर तेव्हा हात दगडाखाली होते. तू त्याला माफ कर, पण मी त्याच्या प्रत्येक अपमानासाठी 100दा मारेन त्याला. परमेश्वर काका, नशीब समज त्याने तुला आणि बांधणं उचलून आत नाही टाकला आणि तो हे सहज करू शकला असता. त्याच्या अधिकारात तो काय काय करू शकला असता याची जाणीव तुम्हाला नाहीये का? तो एखाद्या सामान्य कैद्यासारखं मला वाटेल तेव्हा बडवू शकला असता, पण त्याने तसं नाही केलं. माझ्या केसाला सुद्धा हात नाही लावला त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तेव्हा त्यानं तुम्हाला मला भेटू दिलं. तुमच्यातल्या बापाचं दुःख त्या इन्स्पेक्टरमधल्या माणसानं ओळखलं आणि म्हणूनच त्यानं तुमची सगळी थेरं सहन केली बा. हे बघा, माझ्यासाठी पण तो वजलवार काही थोर नाही, पण तुम्ही त्याचं काही करावं इतका तो नीचही नाही. अर्थात हे माझं मत आहे, बाकी तुम्ही ठरवा.